हॅलो, नमस्कार. मी डायटिशियन तेजश्री आणि आजच्या आपल्या लाईव्हमध्ये तुम्हा सर्वांचं आम्ही दोघीही स्वागत करतो. हाय डॉक्टर मानसी. हॅलो. तर जसे आपले दर गुरुवारी आपण लाईव्ह एपिसोड घेत आहोत आणि प्रत्येक विषयावरचे जे आपण लाईव्ह घेतलेले ते प्रत्येकाला आवडत आहेत हे आपल्याला कमेंट्समधनं कळतंय. मग तो वर्टिगोचा विषय जो आपण डिस्कस केला होता लास्ट एपिसोडला तो मानदुखी हे सगळे पण जण फॉलो करतायत. त्या टिप्स पण तुम्ही अशाच फॉलो करत राहा. आणि आज आपण बोलणार आहोत तो अतिशय महत्वाचा विषय आहे, कारण ही सवय आपल्या प्रत्येकाला आहे. ते गॅजेट आपण प्रत्येक जण वापरतो, अगदी लहानांपासून म्हाताऱ्यांपर्यंत. आणि त्याच्यामुळे अगदी. कळत न कळत आपल्याला जे मानेला जे डिजनरेशन म्हणजे थोडस त्याची क्वालिटी जी आहे ती खराब होतीये चुकीच्या वापराने. तर ते कसं अवॉइड करू शकतो ह्या सगळ्याबद्दल जाणून घेणार. तर आपला आजचा विषय आहे टेक्स्ट नेक सिंड्रोम. बरोबर डॉक्टर मानसी? येस 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 येस. तर टेक्स्ट नेक सिंड्रोम, आता ह्याचं तुम्ही आम्हाला जरा स्पष्टीकरण सांगा की म्हणजे नाव एरवीवरती तो डेफिनेटली नावावरनं लक्षात येतो, मानदुखी नावावरनं लक्षात येते, पण हे लक्षात टेक्स्ट येतो. नेक ऍब्सोल्युटली. सिंड्रोम काय आहे नक्की? अगदी अगदी. तर आपलं आय थिंक वारंवार डिस्कशन डिजिटल एरा याच्यावरतीच होतं आणि आय थिंक इथनंच स्टार्ट होतं, इथेच संपतंय असं मला वाटतंय. आणि आय थिंक आता आजकालचे आजार जे आहेत ते इकडनं स्टार्ट होतात आहे आणि इकडेच एंड होतात आहे. सो डिजिटल एरा असा आलेला आहे की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत वयोवृद्धांकडेही मोबाईल आजकाल अँड्रॉइडचा फोन असतो. मग त्याच्यामध्ये WhatsApp, Instagram, Facebook, YouTube किंवा इतर काही ॲप्सही असेल जे मला माहीतही नाही असेही बरोबर. वापरले जातात आणि कॉन्स्टंट गेमिंग किंवा कॉन्स्टंट टेक्स्टिंग त्यातल्या त्यात टेक्स्टिंग. मग अगदी माझं ऑफिसचं काम जरी असेल तरी मी WhatsAppवरनंच करते किंवा WhatsAppवरतीच Google Meets सॉरी मोबाईलवरतीच Google Meets ओपन करते आणि त्याच्यावरतीच माझे सगळे कॉल्स आणि मेसेजेस करते आणि म्हणून मला बरोबर. नेक पेन येतं. असं हे खूप कॉमनली सांगणारे पेशंट्स आपल्याकडे येतात आणि दॅट्स व्हाय द नेम टेक्स्ट नेक सिंड्रोम म्हणजे की सतत टेक्स्टिंग केल्यामुळे मोबाईल फोनवरती सतत टेक्स्टिंग केल्यामुळे जे नेक पेन येतं त्याला आपण टेक्स्ट नेक सिंड्रोम असं म्हणतो. अगदी सिंपल आहे. तर तो फोटो जो आपण आता हा फोटो जो आपण आता बघणार आहोत उत्क्रांती जी झालेली आहे माकडापासून ते माणसापर्यंत तर ते परत आपण आय थिंक बॅक टू रिव्हर्स उत्क्रांती होती असं मला वाटतंय. कारण की हे इव्होल्युशन जे आपलं झालेलं आहे माकडांपासून तर पोश्चर आपण परत तसाच घेत जातोय असं वाटतंय आणि हे आपल्याला थांबवायचं आहे कुठे ना कुठेतरी. म्हणून अट्टहास एवढे सगळे टॉपिक्स डिस्कस करायचा आणि त्याच्यावरती सोल्युशन्स द्यायचा. सो बेसिकली होतं काय, की फॉर एक्झाम्पल माझ्या हातामध्ये हा मोबाईल आहे. तर मी मग मोबाईलवरती बघते तर कायम सतत मग पूर्ण मान खाली डोलावून त्याच्यावरती टाइप म्हणा किंवा कॉल म्हणा किंवा काही गेजिंग करतेय. तर जसं नेक आपण पुढे जशी पुढे सरकवत जाऊ किंवा खाली सरकवत जाऊ युजुअली आपण जेव्हा फोन बघतो तेव्हा आपण असं असं कधी पाहत नाही. तो कायम तो असाच असतो. मग त्याच्यामध्ये काय होतं, तर आता हे जे इमेज आपण शेअर केलेलं आहे, तर इन दॅट इमेज की व्हेरियस अँगल आहे, व्हेरियस नेक्स आहेत आणि जसं-जसं आपलं नेक बरोबर. तर जसं-जसं आपली नेक खाली जाते. आता एकदम लास्ट इमेजमध्ये तुम्ही जर बघाल, तर मान पूर्ण खाली गेलेली आहे आणि अल्मोस्ट 60 डिग्रीचा अँगल स्ट्रेट पासून 60 डिग्रीचा अँगल एवढ्या खाली मान गेलेली आहे. तर जेवढा तुम्ही फोन खाली केला तेवढी मान खाली जाणार. मग ते 0 डिग्री, 35 डिग्री, सॉरी 15 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री आणि 60 डिग्री असं हे पूर्ण मान खाली जात जाते आणि जेवढी मान खाली जाणार तेवढा जास्त ताण आणि तणाव तुमच्या मानेवरती आणि पाठीवरती येत जातो. तर हा असा फोन पोश्चर जो आहे तो खराब होत जातो आणि मग इव्हेंच्युअली तुम्हाला टेक्स्ट नेक सिंड्रोम डेव्हलप होतं आणि त्याची लक्षणं म्हणजे बघायची तर बिफोर लक्षणं डिस्कस करण्याच्या अगोदर आपण टेक्स्ट नेक सिंड्रोमसाठी किती साधारण म्हणजे मोबाईलचा वापर एक मिनिमम 3 ते 4 तासाचा वापर मोबाईलचा आपल्या सगळ्यांचा असतो. मग तो कामासाठी असू दे किंवा खेळण्यासाठी असू दे किंवा अगदी टाईमपास करण्यासाठी असू दे. अँड ॲज आय सेड की अगदी लहानांपासून वयोवृद्धांकडे आता हे मोबाईल फोन आलेले आहेत. तर 4 अवर्स 4 तासाचा मोबाईल वापरणं हे एवढं सफिशियंट आहे तुम्हाला टेक्स्ट सिंड्रोम देण्यासाठी. मग ते 4 तास अगदी 16, 17, 18 तासापर्यंतही जाऊ शकतात आणि दॅट्स व्हाय तुमच्या मानेवरती पूर्ण वजन येतं. मग त्याची लक्षणं काय तर मान इथे भरून येते.
किंवा सतत थकवा, मानेमध्ये हा थकवा आल्यासारखं वाटतो किंवा असं मानला असं पकडून धरावशी वाटतं आणि मान अशी एकदम अशी सैल पडून जाते. अगदी मानेला सपोर्ट नाही राहत असं वाटतं आपल्याला आणि वेदना ऑफकोर्स तिथनं पुढे मग वेदना सुरू होतात आणि मग नसाही दुखायला सुरू होतात. अगदी रेडिएटिंग पेन म्हणजे मानेचं दुखणं जे आहे ते हातापर्यंत येणं, हातात मुंग्या येणं आणि मग ते सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिसचं हे रुद्ररूप ते घेतं. सो अगदी सिम्पल पॉश्चर पासून ते अगदी नर्व आणि बोन पर्यंत हाडांची झीज होईपर्यंत हे प्रोग्रेस होऊ शकतो आणि अशा प्रकारे टेक्सनेक सिंड्रोम प्रोग्रेस होऊ शकतो, डेव्हलप होऊ शकतो पुढे टू गिव्ह यू अ व्हेरी सिव्हिअर नेक पेन. म्हणजे मानेच्या दुखीबरोबर खांदे पण भरून येऊ शकतात ना, म्हणजे ऍब्सोल्युटली, मानेला येस येस कुठे येस, दुखून ऍब्सोल्युटली. खांदे पण भरून येऊ शकतात. हो म्हणजे हो हो, ज्यांना ऍब्सोल्युटली. ज्यांचा मोबाईलचा वापर जास्त आहे आणि जर त्यांना मान आणि खांदे दुखत असतील किंवा हाताला मुंग्या आल्यासारखा होत असेल तर येस कुठेतरी या टेक्स्ट नेक सिंड्रोमची सुरुवात झालेली आहे हे प्रत्येकाने येस. लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि ही वॉर्निंग आहे. जर आपण त्यावेळेस नाही सवय आपली मॉडिफाय केली किंवा ते एक्सपोजर नाही कमी केलं तर ह्याचं पुढे रूपांतर कशात होऊ शकतं? डेफिनेटली ऍज आय सेड की टेक्सनेक सिंड्रोमचं रूपांतर पुढे एकदम सिव्हिअर नेक पेन किंवा हाडांचं डिजेनरेशन, गाद्या सरकणं, स्लिप डिस्क होणं किंवा अगदी नस दबणे इथपर्यंत होऊ शकतं. कारण की अल्टिमेटली आपण स्नायूंना इजा पोहोचवतोय आणि आजूबाजूच्या स्नायूंचाही पूर्ण ताठरपणा जो आहे तो वाढतोय, काही स्नायूंचा वीकनेस वाढतोय. हा इम्बॅलन्स जो आहे तो नेकला खूप जास्त अनसपोर्टेड फिलिंग देतो आणि त्याच्यामुळे जे काही सोर्सेस असतात जे आयडरी स्नायूंनी घेतले पाहिजे ते स्नायू न घेता हाडांवरती आणि त्या नाजूकशा डिस्कवरती म्हणजे गादीवरती, दोन हाडांच्या मधल्या त्या गादीवरती आणि तिथनं निघणारी ती नस त्याच्यावरती ते प्रेशर देतं आणि अगदी सिम्पल पॉश्चर पेन हे पुढे स्पॉन्डिलायसिसचं पेनही होऊ शकतं. बर, मग आता हे झालं, तुम्ही म्हणालात की मोबाईल बघताना जितकी मान खाली होईल तितकं ते मानेला त्रास आणि हा सिंड्रोम आपल्याला नेक सिंड्रोम होऊ शकतो. मग येस. हे टाळण्यासाठी काय करणं गरजेचं आहे किंवा ह्याची ट्रीटमेंट टिप्स काय करू शकतो आणि ट्रीटमेंट काय असेल? येस येस, हे टाळण्यासाठी ऑफकोर्स फोन नाही वापरायचा असं मी जर सांगितलं तर सगळे म्हणतात हे हे असं काही पॉसिबलच नाहीये, हे लगेच इथनं लॉग आउट करून हा व्हिडिओ पुढे बघण्यात अर्थ नाही असं एक स्टेटमेंट होऊन जाईल. सो ऑफकोर्स फोन जो आहे तुम्ही कमीत कमी वापरावा असं मी सगळ्यांना सांगेन. मग याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन जसं आता तुम्ही म्हणालात की मॉडिफिकेशन करणं फार गरजेचं आहे. तर तुम्ही फोन जसा फॉर एक्झाम्पल आता तुम्ही फोन जर असा बघत असाल तर ऑफकोर्स तुम्ही फोन ह्या अँगलला, मी साईड व्ह्यू दाखवते थोडासा, थोडा ह्या अँगलला. आता आय नो हे थोडंसं फनी वाटेल पण ऑफकोर्स आपली नेक आहे त्याच्यामुळे तिला सांभाळणं आतापासून आपलंच कर्तव्य आहे आणि ते गरजेचं आहे. तर मग थोडासा डोळ्याच्या लेवलला फोन आणि दोन्ही हातांनी ऑफकोर्स एका हाताने जर तुम्ही कराल तर हा हात पण भरून येईल, इथे पण दुखेल, हा हात जास्त दुखेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल राईट हँडने तुम्ही फोन पकडता तर राईट हँड किंवा राईट खांदा आणि मग राईट हातामध्येच मुंग्या आणि बधीरपणा सुरुवात होईल. तर दोन्ही हाताने तुम्ही फोन पकडला आणि नजरेच्या समोर पकडला जेणेकरून मान तुमची स्ट्रेट राहते आणि तुम्ही मग असा फोन तो गेज करतात ह्या लेवलला. तर कधीही ह्या लेवलला करणं, फोन गेज करणं कधीही चांगलं आहे. तुम्ही जेवढं खाली जाणार आहात तेवढं जास्त तुमच्या नेकवरती प्रेशर डेव्हलप होणार आहे. सो फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट टिप इज मोबाईल आवर्स कमी करायचे आहेत. सेकंड, तुमचा फोन जो आहे तो लेवलला, आय लेवलला ठेवून त्याच्यावरती काम करायचं आहे. आणि इव्हेंच्युअली हे झाले प्रिकॉशनरी मेजर्स. आता सोल्युशन्स जे आहेत अगदीच तुम्हाला खूप जास्त त्रास होतोय किंवा मी नाहीच मोबाईलचा वापर म्हणजे माझं काम जे आहे फक्त मोबाईलवरतीच आहे आणि मी याच्याशिवाय काम नाहीच करू शकत. मग तुम्ही काय करू शकतात की फोन जो आहे तो मोबाईल स्टँडवरती ठेवा. मोबाईल स्टँडवरती ठेवलं की ऍटलीस्ट तुम्ही हँड्स फ्री होतात. तुम्हाला हेडफोन्स घातलं तर युअर हँड्स आर फ्री, युअर पॉस्चर इज रिलॅक्स. तुम्ही अगदी मागे छान बसून आरामात बसून तो मीटिंग अटेंड करू शकतात किंवा अगदीच टाईप करायचं असेल
तर मग ते लॅपटॉपवरती शिफ्ट करू शकतात, मोठ्या स्क्रीनवरती, टीव्हीवरती शिफ्ट करू शकतात, की जेणेकरून तुम्ही मोबाईल स्क्रीन जे आहे ते टीव्हीवर कनेक्ट करतात आहे आणि लॅपटॉप त्याला आणि टीव्हीला कीबोर्ड पण कनेक्ट करतात अँड देन यू कॅन टाईप. सो तसं थोडेसे मॉडिफिकेशन्स तुम्ही जर केले तर इज ऑफ ऍक्शन येते आणि इट हेल्प्स फॉर अ बेटर पॉस्चर आणि प्रिव्हेन्शन टिप्स. सो असं आपण करू शकतो. आणि समजा त्याच्यातनं आता दुखणं येतच आहे, मग अगदी घरच्या घरी तुम्ही गरम पाण्याचा शेक म्हणा किंवा चिन टक एक्सरसाइज तुम्ही करू शकता. जसं आता आता मी एक्सप्लेन करणारच आहे चिन टक एक्सरसाइज काय आहे. सो गरम पाण्याचा शेक तुम्ही घेऊ शकतात आणि ही जी हनुवटी जी आहे हिला अशी आतमध्ये घ्यायची. मी तुम्हाला साइड व्ह्यू दाखवते. हनुवटी जी आहे अशी टक करायची, आतमध्ये घ्यायची, हिला होल्ड करायचं 10 सेकंद आणि सोडायचं. याच्याने काय होतं तर ही मूव्हमेंट जी आहे त्याची ऑपोजिट मूव्हमेंट म्हणजे फ्लेक्झनची ऑपोजिट मूव्हमेंट जी आहे एक्सटेन्शन ती होते आणि त्याच्याने जो स्पाइन आहे त्याचा कर्व पूर्वरित्या येण्याचा तो प्रयत्न करतो आणि आजूबाजूचे स्नायू जे असतात ते रिलॅक्स होतात. ऑफकोर्स हे एकदम बेसिक टिप आहे. इथनं पुढे जर खूप पेन आहे तर तुमच्या फिजिओथेरपिस्टला भेटणं फार जास्त गरजेचं आहे आणि अशा प्रकारे हे टेक्सनेक सिंड्रोम इन डिटेल असतं. बरोबर. मग आता तुम्ही सांगितलं की नेक खाली नाही गेलं पाहिजे किंवा आय लेवलला फोन असला पाहिजे. मग हे सगळे नियम आता कसं असतं ना की एखादी गोष्ट बघितल्यानंतर आपण त्यातनं पळवाटा शोधतो. तसंच बसून असं खाली मान नाही वाकायची तर झोपूनही बऱ्याच वेळा मोबाईल बघितला जातो. तर हा अँगल जो आहे तो कुठल्याही म्हणजे स्टँडिंग स्लीपिंग कुठल्याही पोझिशन मध्ये तो जितकं आपण वाकत जाऊ तितकी ती टेक्सनेक सिंड्रोमचा त्रास हा होणारच. ऍब्सोल्युटली. हो हो हो. कारण बऱ्याच लहान मुलांना झोपून फोन बघायची किंवा अगदी डोक्यात त्यात घालून हो पूर्ण घालून. बरोबर बरोबर. येस. आय थिंक त्यांच्याकडे कुठल्या ना कुठलं तरी मॉडिफिकेशन ऍज यू सेड की पळवाटा निघतातच पण आपल्याला मॉडिफिकेशन वरती फोकस करायचंय नॉट ऑन शॉर्टकट जे अगेन इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली म्हणा इजा पोहोचवणारच आहे. सो ट्राय टू गेज द फोन इन स्ट्रेट अँगल ओनली. नक्कीच. त्यामुळे सर्व जणांनी हेच लक्षात ठेवायचंय की मोबाईल बघताना आपली मानेची खालची हालचाल ही होता कामा नये आणि मोबाईल हा डोळ्याच्या आय लेवलला असला पाहिजे. आणि तुमची लहान मुलं सुद्धा ह्याचं पालन करतायत की नाही मोबाईल बघताना हेही तितकंच बघा. जरी प्रत्येक पालक आटोकाट प्रयत्न करतोय आजकाल की मोबाईल एक्सपोजर कमी करायचं पण काही भागात काही प्रमाणात ते होतच. तर ते जितके कमी असेल आणि त्यावेळेस तुम्ही या टिप्स नक्की फॉलो करा जेणेकरून मुलांना हे त्रास दिसून येणार नाही आणि मोठ्यांनी पण ह्याची दक्षता घ्या. कारण मोठ्यांना मग नंतर जसं डॉक्टर मानसींनी सांगितलं तसं स्लिप डिस्क पर्यंत हे सगळं प्रकरण जाऊ शकतं. त्यामुळे हे छोटे पण महत्वाच्या टिप्स खूप गरजेच्या आहेत. त्या नक्की फॉलो करा. आणि तुम्हाला जर असं काही त्रास होत असेल आणि तो सिव्हिअर असेल आणि कुठेतरी तुम्ही मोबाईलचा वापर पण कमी करू शकत नाही आहात कारण तुमचं काम आहे त्याच्यावर अवलंबून तर नक्की तुमच्या केस प्रमाणे कुठले व्यायाम केले गेले पाहिजेत हे डॉक्टर मानसींकडनं जाणून घ्या. त्याच्यासाठी तुम्ही कन्सल्टेशन बुक करू शकता. कन्सल्टेशनसाठी खाली आमचा व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर स्क्रोल होतोय 9422989425. त्याच्यावर तुम्ही मेसेज करा आणि तुमची अपॉइंटमेंट बुक करा. आणि मग ह्या त्रासातनं तुम्हाला कसं त्रास कमी करायचा ह्याची काळजी डॉक्टर मानसी नक्की घेतीलच. त्यामुळे आमच्या लाईफ मध्ये आमच्याबरोबर जुडत राहा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. जे आम्हाला नंतर आमचा हा एपिसोड बघत असतील त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये त्यांचे प्रश्न विचारा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हा सगळा कंटेंट जो आम्ही घेऊन येतोय ते प्रत्येकाचं आरोग्य राखण्यासाठी. तर हा तुमच्यापर्यंत पोचायला हवा असेल प्रत्येक एपिसोड जो आम्ही घेऊन येतो तर त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा. आणि अजून कुठल्या टिप्स हव्या असतील ते पण आम्हाला कळवा आणि भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.